नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 25 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला, महाराष्ट्रात संपूर्ण विभागामध्ये कव्हर केला, याचबरोबर मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, छत्तीसगड, तसेच संपूर्ण रायलसीमा असेल, याचबरोबर ओडिसा, तसेच गंगे घाट, याचबरोबर पश्चिम बंगाल या भागामध्ये मान्सूनने मजर मारले असं IMDने फोरकास्ट केले. मात्र मान्सून म्हणावा तशी प्रगती सध्या करत नाही. येणाऱ्या 4 ते 5 दिवसानंतर देशांतर्गत म्हणजे भूपृष्ठावरती एक कमी दाब क्षेत्र तयार होईल. त्यानंतर या कमी दाबाकडे दोन्ही समुद्रामधून जास्त दाबाकडून हवा वाऱ्याची जी दिशा आहे ती सरकेल. त्यावेळेला मान्सूनचं प्रमाण असेल ते वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसानंतर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बदल होणार आहेत. याचबरोबर कोकण, तळ कोकण असेल, मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग, विदर्भाचाही बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पुढच्या आठवड्यापासून पाहायला मिळणार आहे. मात्र येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये जो दक्षिण भाग असेल कोकणाचा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये मुसळधार व काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. याचबरोबर जो खानदेश असेल, खानदेशमध्येही येणाऱ्या 24 तासामध्ये चांगल्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तास राज्यात पावसाचा खास करून विचार जर केला, सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे. याचबरोबर काही भागांमध्ये अति जोरदार व काही भागांमध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडला. उर्वरित जो ठीक भाग आहे म्हणजे वैभववाडी, तसेच कणकवली, कुडाळचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. याचबरोबर रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडण या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. याचबरोबर खेड, चिपळूण, देवरुख, लांजा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर रायगड, पेन, अलिबाग, याचबरोबर रोहा, मानगड, मनसा, तसेच ठाणे, पनवेल, कल्याण, पालघर, वाडा, वसई, नवी मुंबई या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर जव्हार, मोखाड, शहापूर, मुरबाड या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहू शकते. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून जो कोल्हापूरपर्यंत जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. या काही भागामध्ये मात्र मध्यम व काही भागामध्ये हलक्या सरीही पाहायला मिळू शकते. कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, बुद्रुक, आजरा, चंदगड या भागामध्ये हलक्या व मध्यम सरी, याचबरोबर हातकणंगले, शिरोळ, कागल व या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सांगलीचं जर पाहिलं शिराळा, वाळवा, इस्लामपूर, खानापूर या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर कवठेमहांकाळ, मिरज, जत या भागाने मात्र पावसाची शक्यता खूप कमी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर वेदर हे सिंपल राहण्याची शक्यता. याचबरोबर साताऱ्याचा विचार जर केला तर वडूज, दहिवडी, फलटण व शिरवळ ह्या जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. मात्र जो घाटमाथ्याचा भाग आहे महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, पाटण या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते. सोलापूरचं जर पाहिलं तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, याचबरोबर मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या भागामध्ये कोणत्याही सुरुवात पावसाची शक्यता नाही. मात्र करमाळा, माढा, बार्शी या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईटन पडण्याची दाट शक्यता आहे. पुण्याचा विचार जर केला तर राजगुरुनगर, दौंड, तसेच पौड या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचीही दाट शक्यता आहे. सासवड, बारामती, दौंड हा संपूर्ण भाग या भागामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण अहमदनगरचा विचार जर केला तर उत्तरेकडे जो भाग आहे कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या भागामध्ये 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, अकोला, संगमेश्वर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पारनेर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. नगर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ते म्हणजे जालना आणि छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सिल्लोड, सोयगाव, याचबरोबर वैजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजेच बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागामध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. पाऊस फार कमी आहे. पण जर खान्देचा विचार जर केला तर खान्देशामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या संपूर्ण विभागामध्ये मध्यम व काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळ्याचं पाहिलं साखरे, धुळे, सिंदखेड या भागामध्ये अति जोरदार पाऊस होतो. याचबरोबर नंदुरबारमध्ये बडगाव, अक्कलकोट उत्तरेकडील भागास या भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, कळवण, सरगणा या भागात मध्यम स्वरूपाचा व जो पश्चिमेकडील जो भाग आहे पेठ, नाशिक, सरगणा, इगतपुरी या भागामध्ये व निफाडचं काही भाग या भागात ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण जर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भातील फक्त बुलढाणा जिल्हा आणि चिखलदरा जो अमरावती जे उत्तरेकडील भाग या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. व उर्वरित संपूर्ण विदर्भामध्ये वाशिम असेल, याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच यवतमाळ या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असेल, सिरोचना, अहेरी, चारमोशी हा दक्षिण भाग असेल या ठिकाणी 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आणि नक्की क्लिक करा. धन्यवाद.